नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहे कुरडया आणि त्याची प्रोसेस खूप मोठी आहे, 4-5 दिवसाची प्रोसेस आहे। तर हे आपण गहू भिजत घातलेले होते, 4 दिवस झाले, आज 5वा दिवस हो ना। आणि त्याच्यानंतर बघा हे असे चांगले व्यवस्थित भिजलेले आहेत, भिजवून चांगले फुगलेले आहेत। हे बघा असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा, हे दाबले ना तर ह्याच्यातून असा ह्या पांढरा चिक बाहेर येतोय। हे बघा, तर आपण आता हे वाटून घेणार आहे गहू। पहिल्या काळात लोक पाट्यावरती वाटायची, पण आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, आपण मिक्सरवरती वाटण करूया ह्याचं। तर हे सगळे गहू आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊयात आणि त्याचा ह्या गव्हांमधला सगळा चिक काढून घेऊया। तर चला, आज आमच्या इकडे पाऊस झालेला आहे, तर एकदम मस्त असं वातावरण झालेलं आहे, हिरवगार, उन्हाळ्यामध्ये एकदम थंड असं वातावरण झालेलं आहे। तर ही अशी अरेंजमेंट केलेली आहे आम्ही बाहेरच मिक्सरवरती। ह्या गव्हांचा चिक आम्ही काढणार आहे। तर चला सुरुवात करूयात आपण चिक काढायला। मी करते ना। तुझा येऊ चेहरा। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे सगळं गहू असे बारीक करून घेऊयात। तेव्हा दिसतंय का त्यामध्ये पांढरा पांढरा चिक कसा येतोय। बघा मित्रांनो खूप छान आवाज हा करूया की। तर हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने हे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि हे आता असं व्यवस्थित दाबून दाबून त्याच्यामधून सगळा चिक काढायचा बाहेर। तर जेवढे गहू सगळे बारीक झालेले ते असे काढून घ्यायचे एका बाजूला अशा पद्धतीनं। तर आपण हे सगळे ह्याच्यामधलं आधी काढून घेऊया। थांब, भरत आलं मग बोलो। घंट्या का बघा मित्रांनो, आपण रात्री काढलेला गव्हाचा चिक त्याच्यातनं 2-3 वेळा पाणी काढलेलं आहे आणि आता हा असा पांढरा शुभ्र दिसतोय। त्याच्यात ज्या गुठळ्या झालेल्या त्या सगळ्या फोडून घेतलेल्या आहेत हाताने। त्याचबरोबर इकडं चुलीवरती पाणी उकळायला ठेवलेलं आहे। गरम आहे।
पाणी उकळलंय, त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आपल्याला चवीनुसार. आणि हे आता सगळं तू कड. आपण टाकून घेऊयात. अशा पद्धतीनं आणि हे व्यवस्थित गाठी न होता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यातल्या गाठी सगळ्या काढून घ्यायच्या व्यवस्थित आणि शिजवून घ्यायचं. ह्याला शिजायला जास्तीत जास्त किती वेळ लागेल? 20-25 मिनिटं. तर आपण हे शिजत ठेवूया, सगळ्या गाठी वगैरे फोडून. त्यानंतर बघूया कसं होतंय. बघा कसं घट्ट झालेलं आहे थोडंफार. जर पाण्याची गरज लागली तर गरम पाणी तुम्ही ॲड करू शकता त्याच्यामध्ये. आपल्याला नाही लागायची ना गरज. अजून तरी 15 मिनटं तर शिजायला लागेल, 15 ते 20 मिनटं. सगळ्या गाठी व्यवस्थित फोडून घेतलेल्या आहे, बघा कसं दिसतंय. तर आपण हे शिजायला ठेवूयात 10 ते 15 मिनटं अजून. आता चांगले 15-20 मिनटं शिजले, बघा कसं दिसतंय. आणि शिजलेलं कसं ओळखायचं? असं हात लावायचं, पाणी घेऊन असं पाण्याचं असं चिकटत नाही सांभाळायचं. हात ओला करायचा पाण्याने आणि असं टच करून बघायचं. जर चिकटत नसलं तर म्हणायचं शिजलंय हाताला. ते एकदा व्यवस्थित सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया. शिजले ना, घ्यायचं करायला आता. तर हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या कुरवड्या घालून घेतलेल्या आहेत. कशा दिसतात? एकदम मस्त मस्त पांढऱ्या शुभ्र कुरवड्या. तर ह्या आपण आता चांगल्या 1-2 दिवस वाळून ठेवूया आणि मग बघू कशा होतात. आणि इकडं आई काढते खरवड. हे खायला कोणाला आवडतं? मला छान लागतं. कोणाला आवडतं कमेंटमध्ये सांगा मला. आणि हे आपण वाळवूया मस्तपैकी आता कुरवड्या.